जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश। सातारा जिल्हा शल्य चिकित्सक पदासाठी चुरस, 5 बड्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शर्यत। डॉक्टर सुहास माने आणि डॉक्टर लीला मदने यांची नावं आघाडीवर। सातारा जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्या निलंबनानंतर आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या पदासाठी सध्या 5 बड्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत असून यामध्ये डॉक्टर सुहास माने आणि डॉक्टर लीला मदने यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे। 5 डॉक्टरांच्या मध्ये चुरस। मिळालेल्या माहितीनुसार रिक्त झालेल्या या जागेसाठी एकूण 5 इच्छुक उमेदवार शर्यतीत आहेत। यामध्ये 2 महिला आणि 3 पुरुष डॉक्टरांचा समावेश आहे। डॉक्टर सुहास माने सध्या ठाणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत, डॉक्टर लीला मदने वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय फलटण, डॉक्टर अतुल लिपारे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर वर्षा डोईफोडे सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक, डॉक्टर तडस बुलढाणा इथं कार्यरत। डॉक्टर सुहास माने प्रशासकीय अनुभवाचा वारसा। डॉक्टर सुहास माने यांनी यापूर्वी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून यशस्वीपणे काम पाहिले। ते एक निष्णात सर्जन असून त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्यात। साताऱ्याशिवाय त्यांनी सिंधुदुर्ग, सोलापूर आणि अलिबाग इथंही जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून सेवा बजावली आहे। त्यांचा दांडगा प्रशासकीय अनुभव ही त्यांच्या जमेची बाजू मानली जाते। डॉक्टर लीला मदने 20 वर्षांचा रुग्णसेवेचा दांडगा प्रवास। दुसरीकडे गेल्या 2 दशकांपासून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर लीला आनंदराव मदने यांच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे। 1 फेब्रुवारी 2005 रोजी फलटण तालुक्यातील गिरवी इथून त्यांनी सेवेला सुरुवात केली। वडूज व गडचिरोलीतील कार्य। नोव्हेंबर 2014 ते 2020 दरम्यान वडूज ग्रामीण रुग्णालयात त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून शेकडो सिझेरियन आणि प्रसूती शस्त्रक्रिया केल्या। तसेच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांनी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे हाताळली। सध्याची स्थिती वडूजमध्ये पुन्हा 2023 ते 2024-25 या काळात 87 सिझेरियन आणि 102 प्रसूती करण्याचा उल्लेखनीय टप्पा त्यांनी गाठलाय। सध्या त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत। सातारकरांना हवाय सक्षम अधिकारी। सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज 800हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात। मध्यंतरी उपचारातील हलगर्जीपणामुळे काही वाद ओढवले होते, त्यामुळे रुग्णालयाचा विस्कळीत झालेला कारभार रुळावर आणण्यासाठी एका अनुभवी आणि सक्षम जिल्हा शल्य चिकित्सकाची नियुक्ती व्हावी अशी मागणी सातारकरांमधून होत आहे। आता या 5 जणांपैकी शासन कोणाच्या गळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक पदाची माळ घालणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत रहा आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।